नमस्कार मित्रांनो, आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण बनवणार आहे चटपटीत असा मक्काचा चिवडा। पावसांच्या सीझनमध्ये आपला हा मुरमुऱ्याचा चिवडा चिमल्या जातो, त्यासाठी आपण आता मक्का पोहेचा चिवडा बनवणार आहे। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी हिरवी मिरची लांबसर कापून घेतलेली आहे। त्यानंतर काजू घेतलेले आहे, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी खोबरं आणि 1 वाटी मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे। 1 चमचा मी इथे जिरा घेतलेला आहे, तो भाजून घेतलेला आहे। 2 चमचे पिठी साखर, 1 चमचा काळा मीठ, 2 चमचे चिवडा मसाला, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा धनिया पावडर आणि 2 चमचे मी लाल मिरची पावडर घेतलेला आहे। चला तर आपण आता पुढची स्टेप बघूया। इथे मी अर्धा किलो मक्का पापडी घेतलेली आहे, ती चाळून आणि स्वच्छ करून घेतलेली आहे। चला तर आपण आता गॅसवर कढई ठेवूया। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे। त्यानंतर आपण आता मक्का पापडी त्यामध्ये सोडूया। अशा पद्धतीने आपली मक्का पापडी छानपैकी तळलेली आहे। आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया। एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आपण अजून एकदा मक्का पापडी टाकून छानपैकी आपल्याला तळून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने आपल्याला थोडी थोडी मक्का पापडी टाकून आपल्याला तळून घेणार आहे। इथे आपली सर्व मक्का पापडी तळून झालेली आहे। त्यानंतर मी इथे अर्धा वाटी शेंगदाणे कढईमध्ये टाकत आहे। शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे। इथे आपले शेंगदाणे छानपैकी लालसर झालेले आहे। आता आपण काढून घेऊया। त्यानंतर मी इथे काजूचे तुकडे घेतलेले आहे। काजूचे तुकडे सुद्धा आपल्याला छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। इथे आपले काजूचे तुकडे लाल झालेले आहे, आपण काढून घेऊया। त्यानंतर आपण आता खोबरं त्यामध्ये टाकून घेऊया। खोबरं सुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत ते तळून घ्यायचे आहे। इथे आपलं खोबरं सुद्धा लाल झालेलं आहे, ते सुद्धा आपण काढून घेऊया। त्यानंतर कढीपत्ता टाकणार आहे। कढीपत्ता आपल्याला छान कडक होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कढीपत्त्याने चिवड्याला स्वाद चांगला येतो। इथे आपण आता कढीपत्ता काढून घेणार आहे। त्यानंतर आपण आता लांबसर मी इथे मिरची टाकलेली आहे, ती आपल्याला तळून घ्यायची आहे। मिरची सुद्धा आपल्याला कडक तळून घ्यायची आहे। इथे आपली मिरची छानपैकी कडक झालेली आहे, आपण आता काढून घेऊया। सर्व साहित्य छानपैकी तळून झालेलं आहे। इथे मी आता एका ताटामध्ये सर्व मक्का पापडी तळून घेतलेली आहे। आता आपण त्यामध्ये सर्व मसाला मिक्स करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपला सर्व मसाला मिक्स करून घेऊया। सर्व मसाला आता इथं आपला मिक्स झालेला आहे। आपण आता तो मसाला चिवड्यामध्ये टाकून घेणार आहे। इथं आपण बघू शकता, अशा पद्धतीने सर्व मसाला मी त्या ताटामध्ये टाकून घेतलेला आहे। आता आपण छानपैकी त्याला एकजीव करून घेणार आहे।
इथं छानपैकी मसाला एकजीव झालेला आहे. आता आपण जे साहित्य तळलेलं आहे ते त्यामध्ये टाकून घेणार आहे. त्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे. इथं आपण बघू शकता आपला चिवडा छानपैकी झालेला आहे. एकदम झणझणीत और चटपटीत असा आपला मक्का चिवडा तयार आहे. चिवडा आपला एक काचेच्या बरणीमध्ये पॅक करू शकता किंवा हवाबंद डब्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आशूज रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.